परीक्षा घेतली तुझी, फेल गेला, फेल परीक्षा. माणसाने स्वतःचं नाव नेहमी स्वतः कमवायचं, दुसऱ्यांच्या जीवावर उड्या नाही मारायच्या. तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. बघ. हो राजनराव, राजन, हे सगळं जानकीमुळेच ना. तिच्या कपाळावर लागलेल्या कुंकवामुळेच तू निर्धास्त झालेला आहेस. नर्मदा हा तुझा भूतकाळ होता आणि जानकी हा तुझा वर्तमान काळ आहे. बाबा, जानकी तुमच्या नावाचं कुंकू लावते, पण ती तुमची कोण आहे हे तरी माहितीये? जानकी तुझी धर्मपत्नी आहे आणि या घराची मोठी सून आहे, हेच सत्य आहे. आत्याबाई जे म्हणाल्या ते योग्यच आहे. आत्याबाई, अमृता, सगळेजण हेच म्हणतायत. आता जर तूही त्यांच्यासारखंच बोलायला लागलीस तर मात्र मी पार कोलमडून जाईन. पण मला सांगा, या सगळ्यात त्या मुलीचा काय दोष आहे? तिचाच दोष आहे. जे काही झालंय ते तिच्यामुळेच, त्यासाठी तीच कारणीभूत आहे. दारात आलेल्या अनोळखी माणसाशी सुद्धा प्रेमाने वागणारे तुम्ही तिच्याच बाबतीत एवढे कडवे का? कारण ती तुझी जागा घेऊ पाहते प्रत्येक बाबतीत. अगदी 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 काय सांगा ना. तुमच्या मनात तिच्याविषयी कधीही कुठलीच भावना जागी नाही झाली? झाली ना, आणि त्याच भावनेपासून दूर पळण्याचा प्रयत्न करतो मी. माझ्या मनातल्या तुझ्या प्रतिमेला मी कोणालाही धक्का लावू देणार नाही. ती एक क्षण मला माझी वाटते, त्याच भावनेतून मी तिच्या जवळ जातो. पण दुसऱ्याच क्षणी ती मला तितकीच परकी वाटते. आणि ज्या ज्या वेळी ही परकेपणाची भावना प्रबळ झाली, त्यावेळी मी तिला लांब केलंय किंवा मी तिच्यापासून लांब गेलोय. माझ्या बाबतीतही सुरुवातीला असंच वागायचं तुम्ही. नर्मदा, आपलं अरेंज्ड मॅरेज होतं. तुझ्यापासून मी लांब राहत होतो, त्यासाठी अनोळखीपणा हे कारण होतं. पण मी तुझं अस्तित्व कधीच नाकारलं नाही, कारण मला नेहमीच ते हवंसं वाटायचं. पण तिच्या बाबतीत तसं काहीच नाहीये. उलट तिचं आजूबाजूला असणं याचाच त्रास होतो मला. पण तिचा सहवास तुमचं हे मत नक्कीच बदलून टाकेल. 4 दिवस एकत्र राहिलं की माणसं जवळ येतातच की. त्या एकत्र येण्याविषयीच मनात शंका आहे नर्मदा. तुला माहित नाही, मृत्यूपासून दूर पळण्यासाठी निवडलेला पर्याय होता जानकी. तिच्यामुळे मनातून मृत्यूची भीती तर गेली. जिच्यामुळे ही भीती गेली, तिच्या जवळ जाता येत नाही. आता तूच सांग, काय करू मी? काय करू?
जानकी शोभतंय का तुला हे? खेळ खेळताना असं मध्येच थांबतात. अगं थांबली कायस खेळ ना. कोण कोण खेळताय? मी हे दोघं. पण जिंकताय कोण? बघूया आता. आत्याजी काय भारी आहे ना हे. हो भारीच आहे. तुम्ही नुसत्या व्हिडिओ गेम खेळा, तुम्हाला काय करणार याच्यातली गंमत? तुला माहितीये माझ्या लहानपणी मी सुद्धा चॅम्पियन होते याच्यातली, माहितीये? अच्छा हे घे मग. तरी काय आता या वयात मी काय टिकरी खेळायची का? मग काय झालं. आणि हे बघ चॅम्पियन्स असे मैदानाच्या बाहेर उभं राहून बोलत नाहीत, ते मैदानात स्वतःला प्रूव्ह करतात. हो की नाही गड्या? घे असं आहे काय? बघच. होऊन जाऊ दे. हे घे. ले, आण बाबा एक. चल चल दिसणार थोडी आहे. Yes. थांबलीस काय. बाबा खाणार नाही तुला. खेळ ना. बाबा आत्याजी म्हणाली की तुम्ही सुद्धा हा खेळ खेळायचा. मला हे असले खेळ नाही आवडत. मग कोणते खेळ आवडतात? मला बुद्धिबळ आवडतो. म्हणजे हालचाल काय नाही आणि उगीच डोक्याला ताप. गणेश बाळा, डोक्याला ताप झाला की कळतं आपल्याला डोका येते. बाबा कुठे चाललात? देवळात चाललोय देवदर्शनासाठी. तुला यायचंय का? म्हणजे काय तुमच्या बरोबर यायचं ह्याच्यात तर गंमत आहे. आणि अजून कोणाला यायचं असेल तर तोही येऊ शकतो. जानकी आणि गणेशला पण यायचंय. गण्या देवळात जायचंय ना? अमृता चला चला लवकर तयार व्हा. चला चल जानकी, गालाला माती लागली ती पूस.
वाटतंय. सुभानराव, आता पायी फिरायचं नाही, ट्रॅक्टर मध्ये बसून फिरायचं. रस्त्यात आम्ही कधी दिसलो, हात केला तर थांबवाल की नाही? मालक गरिबाची थट्टा करता काय? अहो तुमच्यासाठी ट्रॅक्टर नाही थांबवणार तर कोणासाठी? अहो ज्याच्या घरात खाण्यासाठी मारामार होती त्याच्या दारात ट्रॅक्टर उभा राहणार हे समजा तुमच्यामुळेच मालक. आता हे बघा, ट्रॅक्टरचे कागद आहेत, होय. काम जवळजवळ झालेलं आहे. फक्त एका गॅरंटरची सही पाहिजे. गॅरंटर म्हणजे जामीन. पण मला मी कुठून आणणार जामीन? नरसिंहराव जावये तुमचे, जामीनाची कसली काळजी करताय? एक काम करा, आता उद्या आमच्यावर चला मुंबईला. तिथे नरसिंहरावांची सही घ्या जामीन म्हणून. त्यांची सही बघितली की नाही, पतपेढीतली लोक बघा कशी चळा 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 कापतात. आणि मुंबईला चला उद्या आमच्याबरोबर. पोरीला पण भेटता येईल. होय मला आठवण येते ना? आम्हाला बी येते. चला निघा. ट्रॅक्टर आणतोय, ट्रॅक्टरची हवा काढून नंतर मी बसेल मग फातकन. नाही मॅडम, हो समधी खबरदारी घेतली होती मॅडम. कसं काय पाखरू उडून गेला कोणा ठाव? नाही नाही मॅडम, लय विश्वासात घेतलं होतं हो त्याला. आपलं काम बी करायला तयार झालता तो. पण काय दुर्बुद्धी सुचली पोराला कोणा ठाव? नाही नाही मॅडम मला वक्त द्या. मी त्याला माझ्या ताब्यात घेतो मॅडम, नाहीतर गोसावी नाव नाही लावणार मॅडम. होय जी मॅडम. कशाला उगाच आदळापट करतोयस? उलटा सवाल करतोय रे भाड्या. कुठं पळून गेला होता सांग मग, नाही तर पळूनच गेलो होतो. आणि परत जर आलो नसतो ना तर आयुष्यात कधी सापडलो नसतो तुला. मग आता मला काय टाटा पाय पाय करायला आलाय वैराव? मी परत आलोय कारण आता मला जे करायचंय त्यात तुझी मदत लागणार आहे. खूप सोसलाय मी. पण आता वार मी करणार आहे. त्यो नरसिंह तुला काय बारकासारखा माणूस वाटला होय र? तुझ्या माझ्यासारख्या मच्छरांना उडवून लावतो तो, मारत बी नाही. आलं का ध्यानात? म्हणून जास्त उडायचं नाही. नरसिंह नंतर. आधी मला जानकीशी हिशोब पूर्ण करायचा आहे. सगळ्यात मोठा विश्वासघात तिनंच केलाय. तिच्यासाठी माझ्या आयुष्याचं वाटोळं झालं आणि ती तिकडं सुखात नांदतीये. नाही सोडणार मी तिला. नाही सोडणार. थंड घे थंड.
बाबा अणघे, एक काम कर, 2-4 घोट उतरव तुझ्या घशाखाली, म्हणजे काळजातली संधी आग थंड होईल. ती गोट तुझ्या पोटात गेली की नाही, मग तुझ्या मनातलं समद कृतीत येईल, प्रत्यक्षात. आलं का ध्यानात? हा, चला, प्रत्यक्ष कृती करायची वेळ झाली आहे आपली. ए सुमित्रा, सुमित्रा, बघ काय आणले. डोळे मीठ गुपित आहे, साड्या आहेत बाबा. डोळे काय मिटायला सांगताय? तुमचं गुपित तुम्हीच सांगितलंय मला, त्यामुळे द्या ती साडी इकडे. अरे तिच्या आईला बोललोय मी, माझ्या पोटातच काय राहत नाही. दर 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 दर. लोक तुम्हाला काहीही म्हणत, तुम्ही खरंच मनातनं किती साधे भोळे आहात हो. अगं बाई, एक नाही 2-2 साड्या आणल्यात. 2 साड्या का आणल्या तुम्ही? मी कधी हट्ट केलाय का तुमच्याकडे? तुम्ही एक साडी आणलीस ती ना, तरी मी इतकीच आनंदी झाले असते, आणि नसती आणली तरी इतकीच समाधानी असते. एक तुझ्यासाठी आणि एक जानकीसाठी. काय? काय, जानकीला मी बहिणीसारखा समजतो. ह्यो आमचा दादा, त्याचं लक्ष नाही तिच्याकडे, तो काय नाही आणणार, आणि ही कोणाकडे काय मागणार नाही. म्हटलं आपणच घेऊन जाऊ तुझ्या बरोबर तिला पण. म्हणून आणली. तुमच्या मनात जानकीबद्दल खरंच किती चांगले विचार आहेत, पण जानकीचं मत तुमच्याबद्दल तितकंसं चांगलं नाहीये. आता जाऊ दे ग, जाऊ दे. काय करत असेल तर करू दे विचार. हा, आता एक काम कर, तू स्वतः नेऊन दे तिला साडी, म्हणजे मला बरं वाटेल. आज पहिल्यांदा तुम्ही मला खऱ्या अर्थाने कळलाय. जो तुमच्यासारख्या माणसाला समजून घेऊ शकत नाही ना, तो कर्मदरिद्रीच म्हणायला हवा. अगं लोकांना काय वाटते ते मरू दे, आपल्याला काय करायचंय. तुला मी कळलोय की नाही, बस झालं. आता आपण ठरवलेलं आहे जानकीच्या कुटुंबाला सुखी करायचं, त्यांचं कल्याण करायचं. हा, आणि मी सुभानरावना माझ्याबरोबर घेऊन आलोय मुंबईला. त्यांना ट्रॅक्टर मिळवून द्यायचा की नाही, म्हणून पत्तापेढीचं कर्ज मिळवून देणार आहे मी. आता येऊ का? पण ती साडी मात्र तिला दे बर का. मी का देऊ? तुम्ही आणली ना तिच्यासाठी, मग तुम्हीच द्या. अरे पण ती घेईल काय? कुणाला काहीही वाटलं तरी चालेल, पण ही साडी तुम्हीच तिला नेऊन द्यायची. देतो. हा, देवळात गेलेत जरा, येतीलच आता. ही बघा, आलीच गाडी. बाबा कसं आहेस पुरा? माहिती बरं आहे ना? सुखीला बोलली. नमस्कार. आज अचानक कसं काय येणं केलं? तुमच्याकडे थोडंसं काम होतं म्हणून. सुभानराव, आधी लेकीला भेटा. नरसिंह येतोच आहे आतमध्ये. आज पहिल्यांदाच गेला होतास बायको बरोबर, कसं वाटलं? कुठे फिरायला गेलो नव्हतो, तुला बरं वाटावं म्हणून देवदर्शनाला गेलो होतो. नरसिंहा, त्या पोरीला एक संधी दे रे. ती खूप खूप सुखात ठेवेल बघ तुला. मला आता कोणीही सुखी करू शकत नाही. ज्या 2 गोष्टींमुळे मला सुख मिळालं असतं, एक म्हणजे नर्मदा, जी मला सोडून कायमची निघून गेली. दुसरी म्हणजे राजकीय महत्वाकांक्षा, जी कायमची संपली.
जानकीच्या पायगुणाने तुझ्या सगळ्या इच्छा पुऱ्या होतील बघ. त्या होतील तेव्हा होतील, पण सध्या तरी तू माझं एक काम कर. त्या जानकीला म्हणावं त्या वळकटीवर झोपणं बंद कर. तिच्यासाठी एका वेगळ्या बेडची व्यवस्था करतो मी. त्या वळकटीला पाहून परशू सुद्धा काय काय बोलत होता. तुझ्या खोलीत दुसरा पलंग टाकला तर परशू काही बोलायचं राहील का? त्याच्यापेक्षा तिची हक्काची जागा दे ना तिला. तू माझ्या डोक्याचा ताप कमी करतेस का वाढवतेस? त्यापेक्षा झोपू दे तिला वळकटीवरच.